हॅलो एव्हरीवन, डिलिशियस कुकिंग विथ सारिका चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत आंबट गोड आमटी आणि भात। अल्टिमेट लागते ही आमटी। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे मी 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर हे दोन्ही मी छान निवडून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, डाळ आणि तांदूळ। तर डाळ मी आधी घेते धुवून। तर यामध्ये पाणी घालूयात आणि 3 ते 4 वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर मी आता हे आधी धुवून घेते। अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा, आता मी डाळ 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण पाणी घालूयात आणि 1 वाटी डाळ असेल तर 2 वाट्या पाणी घातलं आहे। अर्धा चमचा हळद घालते आणि आता हे छान मिक्स करूया। आता मी हे साईडला ठेवते आणि तांदूळ पण आपल्याला 3 ते 4 वेळेला धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, मी हे धुवून घेतलेले आहेत तांदूळ पण। आता यामध्ये पाणी घालूयात आणि तांदळाच्या वरती अगदी 1 बोट येईल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि थोडे चवीनुसार मीठ घालते मी। छान मिक्स करूया आणि आता डाळ आणि तांदूळ हे दोन्ही मी आता कुकरला लावून घेते। हे बघा, अशा पद्धतीने मी लावून घेते आणि आता याच्या 3 शिट्ट्या मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे मी कुकर घेतलेला आहे, यामध्ये मी हे ठेवते आणि झाकण लावून आता 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेईल आणि मग मी तुम्हाला दाखवते। हे पहा, डाळ आणि भात आपले दोन्ही छान शिजलेले आहेत। आता डाळ मी ही हटवून घेणार आहे आणि भातही आपला तयार आहे। तर आता आपण फोडणी तयार करायला घेऊयात। कढई माझी गरम झालेली आहे आणि 3 चमचे मी यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहेत। यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची, त्यामध्ये कच्चेपणा अजिबात राहिला नाही पाहिजे। आता अर्धा चमचा मी जिरे घालते। जिरे छान फुलले, अर्धा चमचा हिंग जाईल। कढीपत्त्याची 7-8 पानं आहे आणि एक मोठा टोमॅटो मी घेतलेला आहे बारीक कट करून। तो आता हा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि हा आता छान परतला की यामध्ये मी घालणार आहे लसणाच्या पाकळ्या। त्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत, 7-8 घेतल्या होत्या। आणि आता हे दोन्हीही छान परतलं की आपण यामध्ये घालणार अर्धा चमचा हळद, 1 चमचा मोठा मी लाल तिखट घालणार आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्थात आता गोडा मसाला हा तर 2 चमचे हा आपल्याला लागणारच आहे। तर हा आता आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, याचा कच्चेपणा जाईल एवढा। आणि आपलं हे वरण जे मी तयार केलं होतं, जे हटवून घेतली होती ती डाळ आता आपण यामध्ये घालूयात आणि आता हे छान मिक्स करूया। हे बघा, किती छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर लागते ही सुद्धा। आता यामध्ये घालूयात चवीपुरते मीठ आणि आमसूल। अर्थात आमसूल गोड आणि आंबट अशीच राहते खरं ही आमटी। आणि कोथिंबीर घालते, कोथिंबीरीशिवाय खरं आमटी नाही। आणि गूळ, मी इथे गूळ घालते, तुम्ही साखर गूळ तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता। आणि ही गोड असते, तिखट असते, आंबट असते आणि भाताबरोबर खरंच खूप छान लागते ही आमटी। आणि ह्या आमटीला फक्त गोडा मसालाच जास्त घालावा लागतो, फार सुंदर लागते ही, टेस्टी लागते। आता एक 5 मिनिट मी झाकण ठेवून वाफ काढते। हे बघा, किती छान झालेली आहे आपली आमटी। 5 मिनिट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कलरही किती छान आलेला आहे। तर तयार आहे आपली ही आमटी। डन आहे आपली आंबट गोड आमटी। चला तर मग सर्व करूया। कशी वाटली मग रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत आनंदी रहा, फिट रहा।